इथं बसलेल्या माता माऊल्यांनो, आपला समाज भावनिक आहे, आपला समाज भावनिक आहे. आणि काय झालं माहिती आहे का, प्रत्येकाने बाबासाहेब भाषणात ऐकण्याचा प्रयत्न केला आणि काही लोकांनी बाबासाहेबांचं भांडवल केलं, या ठिकाणी बोलले, मागच्या दरवान मागं गेले. आणि म्हणून आपल्याला वाटलं की काही लोक बाबासाहेबाला बैमान झाले. तर या विचारमंचावर मी सांगतोय की आपण बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डोक्यात ठेवतो. आपल्याला मागल्या दरवाजातून जायची गरज नाही. कुठलंही यूट्यूब चॅनल चालू असेल, कुठलाही मीडिया चालू असेल, तर छातीत ठोकपणे सांगत असतो, 1 तास बोलायचे, 59 मिनिटं मोजून डॉट. 1 तास बोलायचे, मोजून 60,000 रुपये घेत असतो. मोजून 60,000, 59,999 बी नाही. मी थोडं आमंत्रण दिलं, भाऊ मला बोलवाच, कळलं का? पण 60,000 रुपये घेतो. ते 60,000 रुपये माझ्या स्वतःच्या भवितव्यासाठी नाही. मला एकच मुलगी आहे, मुलगा बी नाही. मला एकच मुलगी आहे, त्या मुलीच्या भविष्यासाठी नाही, माझ्या बायकोच्या राणीहारसाठी नाही. आणि हे 60-50 घेऊन जर मी स्वतःसाठी खर्च केल्याचा महाकार्यक्रम संध्याकाळी होईल, हे बी लक्षात घ्या. केवळ इथं लोकांना बरं वाटेल बोलायला आलो नाही मी, हे लक्षात घ्या. जे खरं आहे ते मांडायचं शिका, स्वाभिमान तोच ठेवा. बाबासाहेब पुस्तक वाचले, ज्याच्याकडे स्वाभिमान आहे, लाचार व्हायचंच नाही रे, जिंदगी एकदाच आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. ते 60,000 रुपये घेत असतो, ते माझ्या स्वतःच्या लेकीच्या भविष्यासाठी नाही, माझ्या बायकोच्या राणीहारसाठी नाही, माझ्या वैयक्तिक सुखासाठी नाही. ज्या लेकराला मायबाप नाही, ज्या पोरीला नवऱ्याने टाकून दिले, जिच्या शिक्षणाची व्यवस्था मोफत करण्यासाठी 60,000 घेतो. म्हणून या भाषणाला इथे यायची गरज आहे. बर पुन्हा आणखी एक गोष्ट, मी जरी